हॅलो फ्रेंड, कसे आहात? मजेत ना? व्हिडिओ बघत असाल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी रोज एक व्हिडिओ अपलोड करत आहे, जो तुमच्यापर्यंत पोहोचण्यात मदत करेल. चला तर आज मी तुम्हाला आमच्या शेतात घेऊन जाणार आहे. बाहेर खूप कडाक्याचं ऊन आहे. तशीच गरमी पण खूप वाढली आहे. घरापासून 2 किलोमीटरच्या अंतरावर शेत आहे. तिकडे जाण्याचं आमच्या दोघांचं रिझन एकच असतं. खूप मज्जा येते, सर्वांची भेट होते. गावाकडे आलो तर आम्ही इकडे येतोच. गावाकडचं हे सुंदर, शांत आणि मनाला आनंद देणारं वातावरण बघून खरंच खूप छान वाटतं. पूर्वाला आल्या-आल्या खूपच आनंद झाला आहे. हे बघा आमचं शेत चारही बाजूनी हिरवळ पसरली आहे. झाडं, पीक, मातीचा सुगंध, थंड हवा. खूप सारी झाडं आहेत. त्याच्यामुळे कंटिन्यू गारवा असतो. बाहेर कितीही ऊन असलं तरी येथे गारवा असतो. गावाकडचं वातावरण बघितलं तर खरंच खूप छान आहे. कसं आहे ना मित्रांनो, शहरात सगळं मिळतं पण मनात शांती नाही. आणि कदाचित गावात सगळं नसतं पण आनंद मात्र भरपूर असतो. हेच आहे गावाकडचं सिंपल आणि सुंदर जीवन. ताजी हवा, हिरवळ, मनाला आनंद देणारं वातावरण. तुम्हाला काय आवडतं? सिटी लाईफ आवडते का व्हिलेज लाईफ? कमेंट करून नक्की सांगा. पूर्वा इथे कोंबडीच्या पिल्लू मागे लागली आहे. तिला छोटी छोटी पिल्लू पकडायची आहेत पण तिच्या हातात काही येत नाही आहे. तिचं आल्या आल्या चालू झालं आहे खेळणं. हे बघा एक आंब्याचं झाड आहे आमच्या घरासमोर. पाठीमागे घर आहे. खूप आंब्याचं मोठं झाड आहे आणि दरवर्षी खूप सारे आंबे येतात. घरचे आंबे खाण्याची मजा वेगळीच असते. पूर्वा पुन्हा पिल्लूच्या मागे लागली आहे. तिला घ्यायचं आहे हातात पण ते काही येत नाही आहे. तशीच आमची ही बच्ची कंपनी बघा. जागा मोठी असल्यामुळे त्यांना खेळायला खूप मजा येते. यासाठीच तर पूर्वाला खूप इथे येण्याची ओढ लागलेली असते आणि त्यांनाही पूर्वाची खूप आठवण येते. तिला पुण्यापेक्षा एक गावाकडेच खूप मस्त वाटतं. हे सध्या उन्हाळी पीक घेतल्यामुळे शेत आता रिकामं आहे. हा पूर्ण परिसर आमच्या शेतीचा आहे. इथेही तुम्हाला पपई, रामफळ, सीताफळ अशी बरीच झाडं दिसतील. सो फ्रेंड्स, हा माझ्या शेतातला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हा छोटा व्लॉग कसा वाटला? नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. भेटूया. बाय.